यार चांगल्या पपईचं नुकसान झालं. हे बघा ना किती छान छान पपया होत्या आणि पिकायला पण आल्या होत्या. पूर्ण झाडच इथून उखडून पडले. हे कशाचं झाड आहे? तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येक उपवासाला महाशिवरात्रीला खाल्लेलं असेल. हे आहे रताळीचं वेल, रताळीचे वेल आहे. बाबा ना म्हणा बसा बसा बाबा बाबा बसा. हॅलो नमस्कार मित्रांनो, नवीन एक ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज एक विशेष गोष्ट आहे. आम्ही आलो आहे शहरातून आता मळ्यामध्ये आणि तुम्ही माझ्या चारी बाजूनी बघताय पूर्णपणे शेतच शेत आहे. स्वरात चालला बघा, दिसतंय? काय बघ कर टाटा कर. नमस्कार नमस्कार म्हण, नमस्कार म्हण. राम 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 राम. चला चला पळा पळा पळ 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 पळ. स्वराजला मजा वाटते फिरायला. आत्ताच थोड्या वेळात मका काढून झाली, कारण की सकाळी मका काढणारे आले होते. मी येऊन काही शकलो नाही. बाबा होते म्हणजे माझे मामा होते आणि त्यांनी सगळे मका काढून दिली. आणि थोडासा काही भाग बाकी आहे. थोडासा भाग म्हणजे त्या ठिकाणी थोडीशी मका काढायची अजून बाकी आहे. तर तो भाग पण मी तुम्हाला दाखवतो. हे जुनं घर आहे, म्हणजे काही एक ह्या घराचा वापर म्हणजे एक स्टोरूम म्हणून केला जातो. ॲक्च्युली स्टोरूममध्ये मग जे काही कॅरेट असतील, जुन्या कॅरेट असतील, त्या जुन्या पुराण्या वस्तू असतील त्या तिथं ठेवल्या जात्या. आणि ही मोटर आहे, पाईपलाईन आहे, म्हणजे जर पाणी द्यायचं झालं तर नवीन वावराला दिलं जातं. चल चल बेटा, काय आलं झुकझुक गाडी? दगड नको मारू, चला दगड नको मारू, चला ये ये चाल. तिकडं बघा लांब शेडमध्ये तिकडं मिसेस मामा मामी बसलेले. स्वराजन आम्ही बरेच लांब आलेलो आहे. ते मस्त शेडमध्ये बसलेले तिकडे. ॲक्च्युली झूम होणार नाही जास्त, पण एकंदरीत हा जो परिसर आहे ना, तुम्ही जर बघाल ना तर हा पूर्णपणे निसर्गरम्य आहे. या साईडला बघताय तुम्ही, पूर्णपणे डेव्हलपमेंट होती आहे. असं म्हणतात की शेती विकू नये, शेती राखली पाहिजे, तेच महत्त्वाचं आहे. बघा ही समोर मका आहे आपली आणि ही शेजारीच, थांब बेटा जाऊ नको, ही शेजारीच सोयाबीन लावलेली बघा. तर सोयाबीनचं पीक कसं असतं तुम्ही एकदा बघून घ्या. सोयाबीनचं पीक कसं असतं एकदा तुम्ही बघून घ्या. अशा पद्धतीचं असतं. अशा शेंगा येतात, सोयाबीन येते त्याला, त्याच्यातून दाणे काढले जातात. आणि बऱ्यापैकी हा म्हणजे हा शेजारचा मळा आहे. समोर भुईमुंग लावलेला आहे तो त्या बाजूला. आणि हा पूर्ण इथून ते तिथपर्यंत त्या उसापर्यंत ही पूर्णपणे सोयाबीन लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि सोयाबीनचं पीक घेणं हे परवडतं का? कारण की याचा एक फायदा असतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, सोयाबीनचा एक फायदा काय होतो की त्यापासून सोयाबीन दुकानात आपल्याला खायला अवेलेबल होते. आणि दुसरी गोष्ट ही होते की सोयाबीनचं तेल हे बाजारामध्ये त्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. आता तुम्ही माहिती आहे पाम तेल आलेलं आहे, शेंगदाण्याचं तेल आहे, सूर्यफुलाचं तेल आहे. तसंच सोयाबीनचं तेलसुद्धा आपल्याला किती महत्त्वाचं आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे तुम्हाला त्याच्यावरून दिसतं आहे, बरोबर आहे. थोडासा मका तुम्हाला जवळून दाखवतो. मकासुद्धा आहे. ये बेटा इकडं. अरे अरे पडला स्वराज पडला बरं का. हात झटकतोय. चाल हात झटकून घे बेटा. तुम्हाला मी मका थोडंसं जवळून दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. बघा बरेच लोक असे असतात शहरी भागामध्ये की ज्यांना शेतीची खूप आवड असते, पण शहरामध्ये शेतीमध्ये येणं होत नाही शहरामधून, नाही का. तर हे बघा अशा पद्धतीची मका घेतली जाते. ॲक्च्युली मका दोन प्रकारची घेतली जाते. एक घेतली जाते, एक जे हे असतं ना याला कणीस म्हणतो आपण, पण याला ॲक्च्युली ग्रामीण भागामध्ये बीट म्हणतात. आणि हा विकला जातो, एक्सपोर्ट केला जातो, तर त्यासाठी केली जाते. आणि एक दुसरी मका असते ती वैरणासाठी केली जाते, म्हणजे स्पेशली जनावरांसाठी वैरण. तर हा स्पेशली त्याच्यामध्ये जनावरांच्या वैरणामध्ये येतो हा भाग. तर ही जनावरांसाठी विकला जातो मोठ्या प्रमाणात. आणि हा फक्त इंडियातच नाही, बाहेर देशामध्ये सुद्धा याला एक्सपोर्ट केला जातो. म्हणजे याचं एक वैशिष्ट्य आहे.
तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. ओके, सूरजला आता उचलून घेतलं मी, त्याला वावरात चालता येत नाही म्हणून त्याला उचलून घेतलं. ते एकंदरीत असं. आणि तुम्ही बघता इकडून माझ्या पाठीमागे थोडंसं आकाशाकडे बघा, थोडंसं भरून आलेलं आहे, आकाश ढगं भरून आलेले आहे. का? कारण की सध्या हा परतीचा पावसाचा जोर आहे. आणि ह्या पावसाने आता तुम्हाला जी माझ्या पाठीमागे जी सोयाबीन दिसते ना, या सोयाबीनला खूप नुकसानकारक आहे हा पाऊस. का? कारण की आता पाऊस कोरड्या वातावरणातच सोयाबीन काढता येते, ओल्या वातावरणामध्ये काढता येत नाही सोयाबीन. त्यामुळं माझी हीच अपेक्षा आहे की कसं आहे, मग ह्या ठिकाणी पिकांचं नुकसान होत असतं. मग शेतकरी जे हवालदिल होतात ना, हेच कारण आहे, बाकी काही नाही. असं हां बघा, ढगं भरून आलेले आहे. आणि साधारण 4, 4:30, 5 वाजेपर्यंत पाऊस कसा येऊ शकतो. हां थांब, 4, 4:30 पर्यंत कसाही पाऊस येऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात येतोय. हा परतीचा पाऊस थोडासा त्रासदायक असतो, नुकसानकारक असतो पिकांच्या हिशोबाने. हा काय काय अच्छा अच्छा हो पाणी नाही बर पाणी गेलं. अति वाऱ्यामुळे पपईचं झाड सुद्धा पडलं बरं का इथे. यार चांगल्या पपईचं नुकसान झालं. हे बघा ना, किती छान छान पपया होत्या आणि पिकायला पण आल्या होत्या, पण ते हवेमुळे नुकसान झालं. हे बघा, पूर्ण झाडच तिथून उखडून पडले. म्हणजे हवा या दिशेने असेल ना, जास्त या दिशेने असेल, मग ते तिथून डायरेक्ट उखडून पडलं ते. आणि एक विशेष गोष्ट दाखवायची की हे हळदीचं झाड आहे आणि हे आहे, याला ओळखलं का तुम्ही? हे कशाचं झाड आहे? तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येक उपवासाला महाशिवरात्रीला खाल्लेलं असेल. हे आहे रताळीचं वेल आहे, रताळीचे वेल आहे. आणि हे तुम्हाला खूप क्वचित दिसतील. हे बघा, अशा पद्धतीचे असतात रताळीचे वेल. हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवतो. अशा पद्धतीचे रताळीचे वेल असतात. साधारण इथून ते इथपर्यंत आहेत, मस्त आणि भरपूर निघतात. चवीला खूप, आम्ही खूप स्वतः खातो, चवीलाही खूप चांगले येते. आणि याचे थोडंसं पुढं जर गेले ना तुम्ही, हे बघा आंब्याचे तर झाडं लावलेलेच आहे, पण थोडंसं जर पुढं आले तुम्ही तर तुम्हाला दिसेल मिरच्यासुद्धा लावलेले, लसूण लावलेलं आहे इथे ना. आणि इथं, आणि हे सगळं खाण्यापुरतं आहे, घरच्या घरी. म्हणजे काय असं खूप विकायचं वगैरे नाही आहे, पण हे खाण्यापुरतं असं मस्त छान हिरव्यागार मिरच्या लावलेल्या आहे ना. पुढे कांदा आहे, लसूण आहे, हे बऱ्याचपैकी मोठ्या प्रमाणात लावलेले आहे. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा, शेतीची हीच मजा आहे मित्रांनो. म्हणजे शेतीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्या आपल्याला माहीत नसतात आणि त्या निसर्गातून मिळत असतात आपल्याला. हीच निसर्गाची किमया आहे. स्वराज मला आवाज देतोय बरं का तिकडून. चला मी आता स्वराजकडे जातो. चला घरी जायचं, चला घरी मस्त गाडीवरती जाऊ. आता तू बाबांबरोबर जा, मी गाडीवरती येतो. हां, तू बाबांबरोबर जा, मी गाडीवरती जा. चला चला चाल इकडे ये, मी गाडी घेऊन येतो इकडे. चाल सरच चल, बस चल, बस तरी घ्या बाबा. बाबा म्हणा बसा, बसा बाबा, बाबा बसा. चला तर मग मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.